10वी नंतर डिप्लोमा करू का 11वी-12वी सायन्स करू? हे बघा एकदम सिंपल आहे. तुमचा गोल जर फिक्स आहे की मला इंजिनिअरिंग डिग्री करायची आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करतो गो फॉर डिप्लोमा. 10वी नंतर डिप्लोमा करा. का? ह्याचे खूप सारे फायदे आहेत आणि नुकसान सुद्धा आहे. मी तुम्हाला सर्व सांगतो. सगळ्यात पहिला फायदा, 10वी नंतर जर तुम्ही डिप्लोमा केला ना तर तुम्हाला इंजिनिअरिंगचं कोर बॅकग्राऊंड समजतं. म्हणजे डिग्री इंजिनिअरिंगला तुम्हाला जे विषयाचा अभ्यास करायचा आहे ना त्याचा अभ्यास ऑलरेडी तुम्ही डिप्लोमाला केलेला असतो. त्यामुळे तुम्हाला डिग्री इंजिनिअरिंगचे विषय खूप सोपे जातात. दुसरी महत्वाची गोष्ट, जर समजा डिप्लोमा कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर डिग्री इंजिनिअरिंगला काही कारणास्तव तुम्ही नाही जाऊ शकलात तर डिप्लोमाच्या बेसिसवर तुम्हाला जॉब चांगला भेटू शकतो. तुमचं ब्रेड अँड बटर चालू शकतं. कळतंय का? समजा तुम्ही 11वी-12वी केली आणि तुम्हाला इंजिनिअरिंग नाही करता आली काही कारणास्तव तर 11वी-12वीच्या बेसिसवर तुम्हाला इतका चांगला जॉब नाही भेटणार जो डिप्लोमाच्या बेसिसवर भेटू शकतो. सर डिप्लोमा नंतर डिग्रीला खूप कमी सीट आहेत. मी मान्य करतो कमी सीट्स आहेत पण तुम्हाला त्या भेटतातच. असं आजपर्यंत एकही विद्यार्थी नाही की ज्याने डिप्लोमा कंप्लीट केलाय आणि त्याला डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला ऍडमिशनच भेटलं नाही. ह्याच्यामध्ये एक डिसएडव्हान्टेज काय आहे की 10वी नंतर जर तुम्ही डिप्लोमा केलात आणि समजा डिग्रीला गेलात तर फक्त एक विषय असा आहे जो तुमचा खूप वीक राहतो. तो कुठला आहे? मॅथ्स. कारण का 10वी नंतर 11वी-12वी पूर्ण 24 महिने तुम्हाला 2 वर्ष मॅथ्स प्रॅक्टिस करायला भेटते. पण डिप्लोमामध्ये फक्त तुम्हाला पहिल्या वर्षाला मॅथ्स असतं, पुढचे 2 वर्ष तुम्हाला मॅथ्स नसतं. त्याच्यामुळे काय होतं, डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर ती मुलं जेव्हा डिग्रीला जातात डायरेक्ट सेकंड इयरला तेव्हा त्यांना मॅथ्स हा विषय थोडा डिफिकल्ट जातो.